इडलीसाठी हा राशनचा तांदूळ घेतला आहे. हे बघा, या वाटीने 1.5 वाटी घेतला आहे. आता पाऊण वाटी उडद्याची डाळ घेऊया, उडीद डाळ. हे बघा, 1 वाटीला थोडीशी कमी घ्यायची. हे बघा, त्याच्यात मी पोहे पण याच्यात टाकणार आहे. 1/2 वाटी घेऊया. सगळं एकत्रच भिजवणार आहे. हे बघा, पोहे एवढे टाकते. हे साफ केलेले पोहे आहेत आणि थोडंसं आत्ता मेथीदाणे टाकायचे. हे बघा, एवढे मेथीदाणे घेतलेत, ते टाकूया आणि चांगले याला 4-5 पाण्याने धुवून घेऊया. आता याला चांगलं धुवून घेऊया, 4 पाण्याने धुवूया. चांगलं चोळून धुवायचं. थोडंसं पाणी टाकते अजून. असं चोळून धुवायचं चांगलं. सगळी त्याची पावडर असते ना, उडीद डाळीची आणि तांदळाची, निघून जाते. असं 4 पाण्याने धुवून घेऊया. धुवून घेतलं 4 पाण्याने. आता पाणी टाकूया आणि 8 तास भिजून द्यायचं, 7-8 तास. हे बघा, सगळी त्याची पावडर निघून गेली. चांगलं चोळून धुवायचं. 8 तासाने याला वाटायचं. बघा, काल रात्री इडलीचं पीठ वाटलेलं किती मस्त फुगलं आहे बघा. आता त्यात मीठ टाकूया चवीप्रमाणे. हलवून घेऊया. हलवून घेऊया याला. इडली लावूया. जो उत्तप्पा, आप्पे सगळं करायचे. हे बघा, माझ्याकडं इडलीचं असं भांडं आहे. एक कुकरमध्ये ठेवते, 20 मिनिटात होतात इडली. हे बघा, आता याला तेल लावून घेऊया. 3 आहे, 1 2 स्टँड आहे इडलीचा फक्त. हे बघा, ते भरून घेऊया. हे बघा, इडली भरून घेतली भांड्यात. सगळ्या इडलीचं पीठ त्याच्यात ठेवायचं. याला 20 मिनिटं झाकण ठेवून 20 मिनिटांनी बंद करायचा गॅस. मग इडली तयार. इडली झाली. आता बघूया. हे बघा, इडली झाली आहे. आता काढूया याला. इडली बघा किती छान झाली आहे. हे बघा, मस्त झाली. आजचा नाश्ता संडे स्पेशल. आता नाश्त्याला डोसा करायचा आहे. हे बघा पीठ. काल इडली केली, आज पीठ उरलं तर डोसा करून टाकूया नाश्त्याला.
त्याचे मस्तपैकी डोसे करूया. तवा तापाय ठेवलाय, तापलाय तवा. तर तेल लावूया. चहा पण उठतोय काळा. हे बघा, तवा चांगला तापलाय. मस्तपैकी डोसे करून घेऊया. याला थोडंसं तेल शिपडायचं. डोसा छान निघतो मग. काढून घेऊया. हे बघा, मस्तपैकी आता पलटून घेऊया. किती छान येतोय बघा डोसा. मस्त होतात एकदम. तर एवढे या पिठाचे सगळे करून घ्यायचे. मस्त एकदम झालंय सॉफ्ट. हे बघा, अजून एक करून दाखवते. असं फिरवायचं. एकदम पातळ मस्त क्रिस्पी डोसा. हे बघा, हा किती सॉफ्ट झालाय. हे बघा, असं तेल टाकूया थोडंसं. बघा, आता झालं. आता याला काढून घेऊया. बघा, किती छान मस्त डोसे होतात. ते या नाश्ता करायचा सगळ्यांनी. इडली सोबत खायला खोबऱ्याची चटणी बनव्या. त्यासाठी खोबरं घेतलंय, डाळ, मिरची, लसूण, अद्रक नाही माझ्याकडं. त्याला बारीक करून घेऊया. नाश्ता कराया. डोसा, खोबऱ्याची चटणी, काळा चहा. या नाश्ता कराय.